नमस्ते ताई, तुमचं नाव? माझं नाव स्नेहल विशाल इतवारे. ताई, तुम्ही इथे किती वर्ष झालं राहा? मला 10 वर्ष झाले इथे राहायला सोसायटीमध्ये. हां, सोसायटीमध्ये 10 वर्ष झालं. ताई, तुम्हाला तर माहितीच आहे की इथे ग्रामपंचायत होती आधी, त्यामुळे नगरसेवक इथे नव्हते. प्रशासनाने जे नियुक्त केले होते तेच होते. तर आत्ता तुम्ही नगरसेवकांसाठी फर्स्ट टाईम वोटिंग करणार आहात सगळेजण. तर तुम्हाला भावी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत? आम्हाला भावी सेवन करणं आमचे जे मेन आहे पाणी आहे. प्रॉब्लेम जो मेन आहे आमच्याकडे पाणी आहे. रोज आम्हाला 4-4 टँकर लागतात. मेन प्रॉब्लेम आहे पाण्याचा. त्यानंतर रोड, जिथे आमचा सारखा वाहता रोड राहतो तिथे प्रॉब्लेम आहे थोडा. आमच्या सोसायटीच्या गेटचं अगदी एकदम तिथे स्पीड ब्रेकर वगैरे काहीच नाही आहे आणि एकदम स्लोप आहे. तर आमच्या गेटमधून जो हे एंट्रन्स करतात कोणी बाहेरून येतात आतमध्ये येतात तर त्यांना खूप त्रास होतो आहे. त्यामुळे त्याच्यानंतर आमचे स्ट्रीट लाईट, रोडचे जे स्ट्रीट लाईट आहे दरवर्षीप्रमाणे ते काय करतात, एक वर्ष ते वोटिंगचं जेव्हा इलेक्शन चालू होतं त्यावेळेस मागच्या वर्षी त्यांनी ते स्ट्रीट लाईटचे खांब उभे केले आहे पण लाईट नाही लावलेले आहे. तर दरवर्षीप्रमाणे असंच काहीतरी प्रोग्रेसिंग करतात ते. पण ते आमची एवढी अपेक्षा आहे की तिथे सगळ्या रोडपर्यंत स्ट्रीट लाईट लागायला हवे. बस, बाकी काही नाही समस्या. ऐकतायत का? पण जे प्रचाराला येतात ते अगदी कट टू कट तुमच्या समस्या ऐकतायत का नुसता नमस्कार करून जातात? हां, तेवढ्या पुरते येतात, ऐकतात, हो म्हणतात आणि बस. त्यांचं इलेक्शन वगैरे वोटिंग वगैरे सगळं झालं की ते सगळं विसरून जातात. लेट्स सी. आता तरीसुद्धा आपण एक जाता जाता छोटासा गेम खेळूयात, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे आम्ही आता इथे 41 प्रभागामध्ये जेवढे नगरसेवक आहेत उभे राहिलेले आहेत, जे म्हणजे उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार, त्यांना आम्ही एक एक फळांची नावं दिलेली आहेत. तर तुम्हाला ॲज अ नगरसेवक म्हणून कोण 4 नगरसेवक, 3 नगरसेवक तुम्हाला जे बघायला आवडतील ते फक्त आम्हाला फळांची नावं घेऊन सांगा. त्यांची नावं डिस्क्लोज करायची गरज नाही. आम्हाला ॲपल हां ॲपल बघायला आवडेल. थँक्यू सो मच मॅम.